वरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नं भयं तस्यं सर्वसिद्धिं करं प्रभो। विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतिं जपेत गणपति स्तोत्रं षड्भीमार्सं फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत इति श्री गणपती स्तोत्रम संपूर्णम। धन्यवाद मॅडम. बोलताय? आवाज येतोय तुमचा? हा येतो आवाज. हो हो बोला मॅडम. एक मिनिट. 3 वेळा ओंकार घेऊया. ताट बसा. दीर्घ श्वास घ्या. ओम शांति शांति शांति. नमस्कार. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आज आदिशक्तीचं हे 49वे व्याख्यान आहे. आज या व्याख्यानामध्ये जे वक्ते बोलणार आहेत त्यामध्ये चित्रा जोशी या ज्येष्ठा नक्षत्रावर बोलणार आहेत, सुषमा शहा या पूर्वाषाढा नक्षत्रावर बोलणार आहेत आणि प्रणाली नायगावकर या शततारका या नक्षत्रावर बोलणार आहेत. तुमच्या स्वागतानंतर मी थोडीशी आदिशक्तीची माहिती सांगते. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे जे क्लासेस घेतले जातात त्यामध्ये कुंडलीचे क्लासेस आहेत. कुंडली विशारद, कुंडली पंडित, त्यानंतर फलादेशाचे क्लास घेतले जातात. ते दर शनिवारी असतात आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे शास्त्रीचे क्लासेस घेतले जातात. याच्याशिवाय हस्तसामुद्रिक, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याचेही क्लासेस मी घेते. त्यानंतर स्विचवर्ड आणि झिबू सिम्बॉल याचेही क्लासेस मी घेते. आता स्विचवर्डचा जो क्लास आहे तर तो या महिनाअखेरला एक बॅच त्याची होणार आहे. कोणाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की सांगा. दुसरं म्हणजे आजपासूनच नवीन विशारदची, कुंडली विशारदची बॅच चालू झालेली आहे. त्यामध्येही तुमच्या माहितीमध्ये कोणाला यायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे आतापर्यंत अनेक विद्यार्थी तयार झालेले आहेत आणि आता विद्यार्थी असे तयार झालेले आहेत की ते बाहेर व्याख्यानं देतात त्यांची युट्यूबवर. विशेषतः सौरभची आता तुम्ही बघताय युट्यूबवर त्याची व्याख्यानं आणि भरपूर त्याचं युट्यूबवर चालू आहे. नंतर बाहेर सूत्रसंचालन पण करतात. असे अनेक विद्यार्थी तयार झाले होत आहेत. तर अशा आदिशक्ती हॅलो, आवाज येतोय ना? आवाज बंद होतो मॅडम अधून मधून. हा हा बोला होता तो फोन आला होता. तर आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयातर्फे ही जी व्याख्यानं आहेत ही व्याख्यानं युट्यूबवर तुम्हाला नंतर ऐकायला मिळतात आणि अतिशय विद्यार्थी
हे खूप छान व्याख्यानं देत आहेत. सध्या मी 27 विद्यार्थ्यांना 27 नक्षत्र वाटून दिलेली आहेत आणि स्वतः ते तयारी करून ही नक्षत्र बोलत आहेत आणि खूप छान त्यांची व्याख्यानं होत आहेत. त्यातल्या आजच्या ज्या प्रथम वक्त्या आहेत त्या माननीय चित्रा जोशी या ज्येष्ठा नक्षत्रावर बोलतील. त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देते. चित्रा जोशी या BS मायक्रोबायोलॉजी, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आहेत झालेलं आहे त्यांचं. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य प्रयोगशाळेमधून बॅक्टेरियालॉजिस्ट म्हणून 38 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे आणि तिथे एवढी मोठी सेवा करून त्या आता रिटायर्ड झालेल्या आहेत आणि त्याच्या अगोदरपासूनच त्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहेत. सप्टेंबर 22 मध्ये त्या रिटायर्ड झाल्या. सध्या त्या आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयामध्ये शास्त्री करत आहेत. तर अशा या चित्रा जोशी अतिशय हुशार विद्यार्थिनी आणि ज्योतिष शास्त्रामध्ये अतिशय त्यांना रस आहे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे बघतो. तर त्यांनी ज्येष्ठा नक्षत्रावर आपलं व्याख्यान सुरू करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. मी सौ चित्रा जोशी आता या आदिशक्तीच्या 49व्या व्याख्यानमालेमध्ये आज ज्येष्ठा नक्षत्रावर बोलणार आहे. फार प्राचीन काळापासून फलज्योतिषामध्ये आणि मुहूर्त ज्योतिषामध्ये नक्षत्रांचा उपयोग केला जातो. राशी पद्धतीने संपूर्ण राशीचक्राचे 360 अंशाच्या राशीचक्राचे फक्त 12 विभाग होतात. तर नक्षत्रावरून राशीचक्राचे 27 भाग होतात. म्हणजे एक भाग 13 अंश 20 कला, म्हणजे एक नक्षत्र 13 अंश 20 कलाचं असतं. त्यामुळे नक्षत्रावरून केलेले फलादेश जास्ती सूक्ष्म असतात आणि आयुष्यातील कोणती गोष्ट किंवा घटना केव्हा घडेल याचा काल निर्णय ठरवणाऱ्या ज्या प्रसिद्ध महादशा, विंशोत्तरी महादशा किंवा योगिनी महादशा पद्धती ज्या आहेत या नक्षत्रावरच आधारित आहेत. त्यामुळे नक्षत्राला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. आता नक्षत्र म्हणजे न क्षरती, म्हणजे जी आपल्या स्थानापासून ढळत नाहीत ती नक्षत्र. ही नक्षत्र स्थिर आहेत, त्यांना गती नाही. तर ग्रह हे चर आहेत आणि त्यांना गती असते. तर आज या नक्षत्रांच्या मालिकेत ज्येष्ठ पदासाठी धडपडणारे असं जे नक्षत्र आहे म्हणजे ज्येष्ठा नक्षत्र, नक्षत्र मालिकेमधलं 18वं नक्षत्र आहे. त्याच्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेत आहोत. तर ज्येष्ठा नक्षत्र हे आहे आकाशामध्ये. या ज्येष्ठा नक्षत्रासारखा अतिप्रचंड आणि प्रखर असा कोणताच तारा नाहीये. हा तारा महाराक्षसी वर्गातील असून मंगळ ग्रहापेक्षा लालभडक आहे. त्याचा व्यास सूर्यव्यासाच्या 285 पट आहे आणि या नक्षत्राची आकृती उघडलेल्या छत्रीच्या मधल्या दांड्यासारखी किंवा आपण बोटामध्ये लाल खड्याची अंगठी घालावी त्याप्रमाणे दिसते. या नक्षत्रामध्ये 3 तारे आहेत. या नक्षत्राची लांबी 226 अंश 40 कला ते 240 अंशापर्यंत आहे. नक्षत्राची क्रांती 26 अंश 22 कला आणि शरद 40 अंश 34 कला आहे. इंग्रजीत त्याला अंटारिस असे म्हणतात. हे नक्षत्र मध्यलोचन, तीर्यमुख, दारुण आणि राक्षसगणी आहे. या नक्षत्राचा स्वामी बुध असून राशी स्वामी मंगळ आहे आणि त्याची देवता म्हणजे राजांचा राजा इंद्र, देवांचा राजा इंद्र ही देवता आहे. त्यामुळे या नक्षत्रामध्ये इंद्राचा खलपणा आहे, मंगळाचा धाडसीपणा आहे, बुधाचं चातुर्य असा या तिन्ही गोष्टींचा संगम झालेला आपल्याला दिसून येतो. या नक्षत्राचे 4ही चरण वृश्चिक राशीत येत असल्याने हे नक्षत्र चतुष्पाद आहे. याच्या पहिल्या आणि चौथ्या चरणावर गुरुची आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणावर शनीची सत्ता आहे. हे नक्षत्र आणि वृश्चिक राशी एकाच ठिकाणी संपत असल्याने ते गंडांत योगामधील नक्षत्र आहे. या नक्षत्रामध्ये हे राक्षसगणी आहे, अशुभ नक्षत्र आहे. त्यामुळे याच्यामध्ये अशुभ गुणधर्म जास्त दिसून येतात. या नक्षत्रावरच्या व्यक्ती बऱ्याच वेळा हट्टी, थोड्या कुंशी, सूड घेणाऱ्या, रागीट
द्वेषी, जरा भांडखोर, नीतिभ्रष्ट अशा असू शकतात. या नक्षत्रामध्ये जास्ती अशुभ गुण असले तरी माणसाला उच्च पदाला नेणारे, श्रेष्ठ पदाला नेणारे, अधिकार योग देणारे आणि वैभवाकडे नेणारे पण हेच नक्षत्र आहे. उच्च पद मिळवण्यासाठी या व्यक्ती बऱ्याच महत्वाकांक्षी, शूर, धाडसी आणि पराक्रमी, अत्यंत निश्चयी आणि कर्तृत्ववान असतात. त्यांच्यामध्ये सुस्तपणा किंवा आळशीपणा अजिबात नसतो. त्या अतिशय धडपड्या आणि चळवळ्या असतात आणि श्रम आणि कष्ट घेण्याची त्यांची तयारी असते. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींचा बांधा मध्यम, उंच, आडवा, मजबूत आणि सशक्त असतो. भव्य कपाळ असतं, त्रिकोणी चेहरा आणि ठसठशीत व्यक्तिमत्व असतं. काटकपणा व चिवटपणा चांगला असतो. रोग प्रतिकार शक्ती उत्तम असते. धाडस आणि शौर्य, पराक्रम, स्वावलंबन, अधिकार लालसा हे पुरुषांना लागणारे गुणधर्म या नक्षत्रामध्ये चांगल्या प्रकारे आढळून येतात. त्यामुळे पुरुषांसाठी हे नक्षत्र जास्ती उत्तम आहे. आणि त्यांची बुद्धी सुद्धा ह्या नक्षत्रावर जे जन्मतात त्यांची बुद्धी तीक्ष्ण, धारदार आणि उत्तम असते. पण हे नक्षत्र बिघडल्यास फार अशुभ होतं आणि अशा लोकांचा गुन्हेगारीकडे कल वळतो. मग व्यसनी, मारामारी, बळ किंवा अधिकाराचा दुरुपयोग करून लोकांना त्रास देणारे, जुगारी, सट्टा अशी व्यसनं असणारे, मत्सरी अशा व्यक्ती या नक्षत्रामध्ये असतात. सौंदर्य, रूप, कला, माया, प्रेम या गुणांचा मात्र या नक्षत्रामध्ये अभाव जरा दिसून येतो. त्यामुळे स्त्रियांना हे नक्षत्र फारसे शुभ नाहीये. या नक्षत्रांच्या स्त्रियांची शरीर प्रकृती बरी असते, मजबूत, सशक्त, भारदस्त असतात, चेहरा त्रिकोणी, डोळे जरा भेदक असतात. शारीरिक काम आणि श्रमाच्या दृष्टीने मात्र हे नक्षत्र चांगलं असतं. परत हे नक्षत्र अशुभ असेल तर ह्या स्त्रिया रागीट, जांबाज, द्वेषी, भांडखोर असतात. शुभ नक्षत्र असता या स्त्रिया पुरुषाप्रमाणेच कर्तृत्ववान व पराक्रमी होतात. आता या नक्षत्राखाली येणारा वर्ग म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, पोलीस, डिटेक्टिव्ह खात्यात काम करणारे, हेरगिरी करणारे, इंजिनियर, कारखानदार, शस्त्रास्त्र व दारुगोळा यांच्या कारखान्यात काम करणारे, औषधी कंपन्यात काम करणारे, वकील, मिलिटरीमध्ये असणारे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश याच्यामध्ये होतो. हे नक्षत्र बिघडल्यास चोर, दरोडेखोर, भानगडीचे धंदे करणारे, स्मगलिंग करणारे, अड्डे चालवणारे असे लोक ह्याच्यामध्ये येतात. या नक्षत्राच्या व्यक्ती स्वतःच्या पराक्रमाने, हुशारीने आणि कर्तबगारीने अधिकार पदावर गेलेल्या असतात. हे नक्षत्र राक्षस गणी असल्याने याच्यावर होणारे रोग सुद्धा फार दाहक आणि कडक असतात. कापणे, भाजणे, धडपडणे, खरचटणे, शस्त्रांच्या जखमा, ऑपरेशन, अपघात, हाडे तुटणे, उष्णतेने डोळे जळजळणे, विषमज्वर हे आजार या नक्षत्रामध्ये जास्ती आढळून येतात. आता ज्येष्ठ नक्षत्रावर जन्मलेल्या बालकाच्या ज्येष्ठ भ्रात्याचा मृत्यू होतो अशी समजूत आहे. कारण म्हणून या नक्षत्राची शांती करण्याची पद्धती आहे. ज्येष्ठा नक्षत्र नेहमी ज्येष्ठ पदासाठी धडपडत असते. त्यामुळे त्याच्यापेक्षा कोणी मोठं असल्यास त्याच्या नाशाशिवाय याला ती पद ते मिळणार नसतं. त्याच्यामुळे ते अनिष्ट म्हणतात. जर वर ज्येष्ठ असेल, वधू पण ज्येष्ठ असेल तर ज्येष्ठ महिन्यात विवाह करू नये असं म्हणतात. कारण त्रिज्येष्ठ हा अशुभ योग होतो. ज्येष्ठा नक्षत्राचे 10 समान विभाग केल्यास पहिल्या भागात जन्म असता मातेची आई मृत होते, दुसऱ्या भागात जन्म असता मातेचा पिता, तिसऱ्या भागात मातृत्व नाश, चौथ्या भागातही मातृनाश, पाचव्या भागात स्वतःचा नाश, 6व्या भागात गोत्रज नाश, 7व्या भागात माता व पित्याच्या कुलाचा नाश, 8व्या भागात ज्येष्ठ बंधूचा नाश, 9व्या भागात सासऱ्याचा नाश आणि 10व्या भागात सर्वांचा नाश असे अशुभ फळ मिळते असा समज आहे. ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मलेला पुत्र ज्येष्ठ भावाचा नाश करतो आणि कन्या ज्येष्ठ दीराचा नाश करते असं म्हणतात. पहिल्या 3 चरणावर जन्मलेला मनुष्य श्रेष्ठ व पराक्रमी होतो, परंतु 4थ्या चरणावर जन्मलेला असल्यास माता पिता
व स्वतःचा नाश होतो असे म्हणतात. अशा व्यक्तींचे अक्षर ठळक, टपोरे, मोठे असते, वळण फार दिसून येत नाही पण दाबून लिहितात. यांच्यावर 9 अंकाचे वर्चस्व दिसून येते. मंगळाचे पोळे व बुधाचा पाचू लाभदायक ठरतो. हे नक्षत्र मध्यलोचनी असल्याने याच्यावर वस्तू हरवली तर खूप प्रयत्न केल्यावर पश्चिमेला वस्तू मिळू शकते. शुभ कार्याला हे नक्षत्र वर्ज्य असले तरी यावर जमीन नांगरणे, अग्निहोत्र, प्रयाण, गलबत पाण्यात लोटणे, मंत्र साधना, ऑपरेशन वगैरेला हे नक्षत्र चांगले असते. आता ग्रह या नक्षत्रात कसे असतात? तर सर्वप्रथम रवी. रवी याच्यामध्ये शरीर प्रकृती व अधिकार योगाच्या दृष्टीने उत्तम असतो. बांधा मजबूत, सशक्त, शूर व पराक्रमी असतात. स्वभावाने शिस्तीचे पण जरा खवचट असतात. हाताखालील लोकांना त्रास देण्यात यांना मजा वाटते. चंद्र. चंद्राला हे नक्षत्र फार योग्य नसते. शरीर प्रकृती चांगली असते पण स्वभाव जरा हट्टी आणि मत्सरी असतो. मन कमकुवत असते आणि नैराश्य लवकर येते. मंगळ. मंगळाला चांगले असते हे नक्षत्र. शरीर प्रकृती निरोगी, उत्तम, बांधा मजबूत, सशक्त, चेहरा रागीट पण तेजस्वी असतो. स्वभाव मानी, तापट, मुत्सद्दी असतो. डॉक्टर, इंजिनियर्स, वकील यांच्या या विद्येला चांगला असतो. शस्त्रक्रिया उत्तम जमते. या व्यक्ती कडक असतात. अधिकार लालसा जास्ती असते आणि यांना अधिकार योग सुद्धा लवकर मिळतात. असा मंगळ पोलीस व मिलिटरी खात्याला चांगला असतो. परंतु मंगळ बिघडल्यास दुर्वर्तनी आणि गुन्हेगारी वृत्तीचा निघतो. बुध. बुधाला हे नक्षत्र योग्य नाही. बुद्धी खल व बिघडणारी असते. शरीर प्रकृती अशक्त आणि रोगट असते आणि बुध हा बिघडल्यास वेड लागण्याची शक्यता असते. गुरु. गुरुसाठी हे नक्षत्र साधारण आहे. शरीर प्रकृती व बांधा बरा असतो. इंजिनियर व वकिलीला चांगला. बुद्धी मध्यम असते. अधिकार आणि उच्च पद मिळते. शुक्र. शुक्राला हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. चैनी, रंगेलपणा, व्यसने याकडे कल जातो. कामेच्छा तीव्र असते. प्रेमभंग, हट्टी स्वभाव आढळतो. शनी. शनी या नक्षत्रात असतात. शरीर प्रकृती उत्तम पण काबाड कष्ट करणारे, दरिद्री, संकटे भोगणारा, हाल अपेष्टा भोगणारा, दीर्घ काळाचे रोग असतात आणि बिघडल्यास बुद्धी कमी, चोर, दरोडेखोर व बंधन योग होणारा असतो. राहू. राहू या नक्षत्रात असता. बांधा उत्तम, शूर, धाडसी, पराक्रमी, कर्तृत्ववान असतात. राक्षसी महत्वाकांक्षा असणारे, उलाढाली करणारे पण फसवे, स्वार्थी, कुटील, कारस्थानी असतात. लष्करात अथवा पोलीस खात्यात अधिकार योग मिळतो. केतू. या नक्षत्रात केतू असतात. शरीर प्रकृती बिघडलेली असते. रोगी, संकटे, हाल अपेष्टा भोगणाऱ्या व्यक्ती असतात. हर्षल. या नक्षत्रात हर्षल असता. मजबूत बांधा, बुद्धीने हुशार, चाणाक्ष, संशोधक, हुशारीने व कर्तबगारीने उच्च पदाला जाणारे असतात. मात्र शुक्राबरोबर असतात. लैंगिक बाबतीत विकृती दिसून येते आणि विध्वंसक मार्गाकडे प्रवृत्ती असते. नेपच्यून. या नक्षत्रात नेपच्यून असतात. जातक निराश, उदास आणि जरा उदास मनाचा असतो. आता हे या नक्षत्रात जन्मलेल्या काही व्यक्ती, तर परमपूज्य गुळवणी महाराज, अल्बर्ट आइन्स्टाईन, राष्ट्रपती व्ही गिरी, रँगलर परांजपे, आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, शंतनुराव किर्लोस्कर, जयंत साळगावकर इत्यादी महत्वाच्या व्यक्ती या नक्षत्रावर जन्मलेल्या आहेत. तर आपण याच्यात थोडक्यात एका व्यक्तीची म्हणजे आपले माननीय अटल बिहारी वाजपेयी यांची पत्रिका घेतली तर यांची पत्रिका तूळ लग्नाची आहे आणि तूळ लग्नाला म्हणजे शुक्राच्या लग्नाला राजयोगकारक ग्रह शनी तो लग्नी तुळेचा उच्चीचा आहे. त्यामुळे ते राजयोग पद त्यांना मिळालेलं आहे. तसंच तृतीयामध्ये रवी बुध एकत्र आहेत. तो बुधादित्य योग सुद्धा यांच्या पत्रिकेमध्ये दिसून येतो आणि यांच्या पत्रिकेत शशयोग आहे म्हणजे केंद्रामध्ये शनी उच्चीच आहे लग्नस्थानी. तर अशी ही त्यामुळे आपल्याला माहिती आणि यांच्या दशमात कर्मस्थानी राहू आहे. ते राहूच्या महादशेमध्ये उच्च पदाला त्यांना पंतप्रधान होते. तर अशी ही
ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मलेल्या एका व्यक्तीची पत्रिका मी आता इथे थोडक्यात तुम्हाला सांगायला घेतलेली आहे. धन्यवाद मॅडम. आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाने मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मॅडम आणि आदिशक्ती विद्यालयाचे आभार मानते आणि धन्यवाद. धन्यवाद चित्रा. प्रत्येक ग्रह ह्या नक्षत्रामध्ये काय फळ देतो हे अतिशय सुंदर पद्धतीने तू समजून सांगितलं आणि मुख्य म्हणजे अटल बिहारी वाजपेयींची पत्रिका ही डिस्कस केली तर ती चांगल्या पद्धतीने ज्येष्ठा नक्षत्र सगळ्यांना कळलं असेल तर छान सांगितलेलं आहे. आता आपण दुसऱ्या ज्या वक्त्या आहेत त्या आहेत सुषमा शहा. या पूर्वाषाढा नक्षत्रावर बोलणार आहेत. सुषमा शहा या BA इकॉनॉमिक्स मधून यशस्वीपणे त्यांनी काम केलेलं आहे. कुंडली विशारद, कुंडली पंडित यांचा अभ्यासक्रम आदिशक्तीमधून त्यांनी पूर्ण केला आणि आता शास्त्रीचा अभ्यास त्या करत आहेत. ज्योतिषाची प्रचंड आवड आहे त्यांना. बरेच वेळा तब्येत बरी नसताना सुद्धा म्हणजे आता परवा त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं तरी क्लास बुडवला नाही त्यांनी. लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या इथे आलेल्या होत्या. म्हणजे इतकी ज्योतिषाची त्यांना प्रचंड आवड आहे, वाचनाची आवड आहे आणि म्हणजे दुसरे छंद म्हणजे मोत्याचे दागिने त्या अतिशय सुंदर करतात आणि सेंट पण छान करतात. तर असं हे व्यक्तिमत्व आहे. पूर्वाषाढा नक्षत्र आहे बघा, शुक्राचं नक्षत्र आहे, त्यामुळे हे मोत्याचे दागिने विगिने हे तर असणारच आहे. मला वाटतं त्यांचंच नक्षत्र असावं. प्रत्येकाने आपापलीच नक्षत्र बहुतेक घेतलेली आहेत. तर सुषमा शहांना बेस्ट लक. त्यांना सांगते की तुम्ही पूर्वाषाढा नक्षत्र विशद करावं. सर्वप्रथम गुरुवर्य वदा भट आणि माझ्या गुरु शिल्पा अग्निहोत्री मॅडम यांना वंदन करून पूर्वाषाढा नक्षत्राची विस्तृत माहिती शेअर करण्यास सुरुवात करते. आकाशगंगेतील हे 20वे नक्षत्र पुष्प. धनुराशीचा परिसर म्हणजे आकाशाचा सर्वात समृद्ध भाग मानला जातो. तारकागुच्छ विश्वमेघ यांनी यांचा आकाशमार्ग सुवर्णांकित केलेला आहे. या आकाशगंगेतच मूळ नक्षत्र डुंबत असते. याच्याच पुढे 8 चांदण्यांचा समूह म्हणजेच पूर्वाषाढा व उत्तराषाढा. पूर्वाषाढातल्या ताऱ्यापैकी एक दुसऱ्या प्रतीची, बाकीची तिसऱ्या प्रतीच्या तारक्या आहेत. इंग्रजीत या नक्षत्राला अल्फा डेलिमनी म्हणले जाते. या नक्षत्राचे 4ही चरण धनुराशीत येतात. धनुराशीचा स्वामी गुरु आणि पूर्वाषाढा नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. 4 चरणांचे स्वामी म्हणजे सिंह पहिल्या चरणात सिंह रवीचं, कन्या दुसऱ्या चरणात कन्या बुध, तिसऱ्या चरणामध्ये तूळ आणि शुक्र आणि चौथ्या चरणात वृश्चिक आणि मंगळ आहे. गुरुचा न्यायी उदात्त समतोल वृत्ती. पूर्वाषाढा नक्षत्र 1640 ते 2640 असे विस्तारित आहे. या नक्षत्राची नाडी मध्य आहे. योनी वानर, गण मनुष्य, आराध्य वृक्ष वेत आहे. दान कंबल आहे. देवता उदक, मुख अधो आहे. दृष्टी अंध, तत्व जल आहे. संज्ञा उग्र आहे. पूर्वाषाढा नक्षत्राची नाडी मध्य असल्याने या जातकाला पित्त दोषाचा त्रास उद्भवतो. या व्यक्तींनी पित्तकारक पदार्थाचे सेवन टाळावे. वधूवर गुणमेलनात नाडी शोधन करता एकनाड दोष समजला जातो. यामुळे संतती होण्यास अनेक अडथळे येऊ शकतात. संतती व्यंग असलेली किंवा खूप वेळाने होणे, संतती होण्यात बाधा येणे. या नक्षत्राच्या व्यक्तींना फळे मिठाई आवडतात. प्रपंचाची आवड, कधी परोपकार करावासा वाटणारा, देवाला मानणारा, मनुष्यगणाचा, मनुष्य व देवगणाशी जमू शकते. राक्षसगणाशी जमवताना आयुष्यभर खूप ताण येऊ शकतो. सर्व षडविकारांची सरमिसळ. नक्षत्र दोष जाण्यासाठी कंबल दान करावे. थंडीमध्ये गरजूंना किंवा तसेच हॉस्पिटलमध्ये
रुग्णांना किंवा अनाथालयामध्ये व वृद्धाश्रमामध्ये असे उद्धार पांघरून अवश्य दान करावे. पूर्वाषाढा नक्षत्राची देवता उदक असल्याने, उदक म्हणजे पाणी, आप आहे. पाणी हे शुद्ध मधुर आप निर्दोष असून सर्व रोग निवारक आहे. आपचा संचार आकाशातून पृथ्वीवर, तेथे समुद्रात व तेथून पुन्हा आकाशात जाते. सर्व देवतांचा वास पवित्र जलात असतो. ग्रहांची पीडा टाळण्यासाठी घरात उदक शांती केली जाते. ओम उदकाभ्या नमः या मंत्राचा 7000 जप करावा. या नक्षत्राचे तत्व जल असल्याने या व्यक्तींचा स्वभाव अतिशय तरल, मुलायम, पारदर्शी, चंचल, सर्वांशी जमवून घेणारा. या व्यक्तींनी पाण्यासंबंधी व्यवसाय केल्यास फायदा होऊ शकतो. या नक्षत्राची संज्ञा उग्र असल्याने कोर्टातील कामे, कुणाला धडा शिकवणे, भांडण करणे हे काम सुरळीत होऊ शकते. या नक्षत्राचा व्यक्ती रजोगुणी, शुभ फलदायी विचारांच्या असतात. जमेल तशी समाजसेवा करणे. या व्यक्ती तब्येतीने मजबूत असतात. पोहण्याची आवड असते. फळे व फळांचा ज्यूस यांना मनापासून आवडतो. सात्विक चवदार भोजन, कपडे लत्ते, दागिन्यांची आवड, बुद्धीची कामे करणारा. जहाजावरील कॅप्टन, खलाशी, बँका, कंपन्या, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, देवाचे पुजारी, जलविद्युत खात्यात नोकरी, देशी विक्रेते, देशी औषधी विक्रेते असे दिसतात. या नक्षत्रावर शरीराचा भाग म्हणजे पाठीचा कणा, रक्तवाहिना, मांड्या, संधिवात, थंडीमुळे कफ दोष, रक्तदोष, गुडघ्यांना सूज, गुडघेदुखी, मणक्यात पाणी होणे, मणके सरकणे, त्यात शुष्कपणा येणे. तसेच या नक्षत्रावर अभ्यासाची सुरुवात करणे, अभ्यासासाठी प्रगतीसाठी पायाभरणी करणे, विशेषतः गणितारंभ करणे, द्राक्षापासून बनवणाऱ्या औषधांची सुरुवात करणे, मौंजी बंधन, जलप्रवासाची सुरुवात, शेतात नांगरणे अशा गोष्टींची सुरुवात या नक्षत्रावर होऊ शकते. आता या नक्षत्रात रवी या नक्षत्रात उत्तम शरीर संपदा देतो. मान सन्मान, प्रतिष्ठा स्वकर्तृत्वावर मिळते. स्वकष्टाने भाग्योदय होतो. स्वतःचे स्थावर मालमत्ता होते. न्याय खाते, सचिवालय येथील अधिकारी पद मिळते. संतती चांगली निपजते. वडिलांची संपत्ती तसेच वडिलांचा कर्तृत्वाचा गुणांचा वारसा मिळतो. हा रवी पण पीडित असता अशुभ ग्रहाबरोबर वडिलांचे आजारपण, कर्ज, हृदयविकार, रक्तदाबाचा विकार संभवतो. चंद्र या नक्षत्रात नोकरी एजंट स्वरूपाची, फिरतीची तसेच व्यापारही, शेती विचाराने पुरोगामी, टापटिपीची आवड, शेती व्यवसायात प्रवीण, लेखनाची आवड, दमा, हृदयविकार आणि पोटाचे विकार. मंगळ या नक्षत्रात भौतिक विज्ञान, नीतिधैर्य उत्तम, धैर्यवान, धूर्त, दीर्घोद्योगी, व्यायामाची आवड, भावंडाचे सुख मिळते. भाऊ वरच्या अधिकारी पदावर, लष्कर, पोलीस खाते, कडक. ऍडमिनिस्ट्रेशन हा मंगळ दूषित असता भावाला अपघात, शस्त्रक्रिया, वैवाहिक संबंधात बाधा, उष्णतेचे विकार. बुध या नक्षत्रात योजलेले शिक्षण पुरे, शिक्षणाच्या मानाने योग्य नोकरी मिळते. मित्र परिवार बौद्धिक क्षेत्रातला असतो. टॅक्सेशन, बँकिंग, कमर्शियल टॅक्सेशन, लॉशी संबंध, विक्री व्यवस्थापन जमते. बुध पीडित असता अत्यंत फटकळ, दुटप्पी बोलणे, मातृसुखाला पारखे, व्यवसाय तोट्यात. गुरु या नक्षत्रात विद्वान, धर्म, कायदे संस्थांशी योगदान, तत्वज्ञानी, बँकिंग क्षेत्रात अग्रेसर, सत्वगुणी, शास्त्रीय विषयांचा छंद जोपासून त्यात खोलवर अभ्यास केल्याने त्या छंदातूनच भाग्योदय होऊ शकतो. त्या विषयातून लेखन होते, त्याचा गौरव होतो. अंतर्मुख होणे, चिंतनशील राहणे हा स्थायी स्वभाव. पण गुरु पीडित झाल्यास कोर्टात उगाचच दाखल होणे, त्यात अपयश येणे, सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. शुक्र या नक्षत्रात
रमतो बोलतो शुक्र, कला अभिरुची, संपन्नता, सौंदर्यासक्त, संगीताची दर्दी, एखादी कला चांगली आत्मसात होऊ शकते. स्त्री वर्गात लोकप्रिय स्त्रियांकडून कपडे लत्ते, लोकप्रिय स्त्रियांकडून फायदा, कपडे लत्ते, दागिन्यांचे शौकीन, मजेत चैनीत राहणे आवडते. हा शुक्र पीडित असता अनारोग्य व त्यामुळे चिडखोर व संशयी चष्मा लागतो. शनी या नक्षत्रात विवेकी, विचारी, अंतर्मुख, स्वकेंद्रित, कायदेशास्त्र, काहीसा तर्कटी, विशिष्ट विचारांचा, प्रणालीशीच बांधील, दुराग्रही, स्वकर्तृत्वाने स्वतःची मालमत्ता मिळवणारी सेवा संस्था, खाणी, बंदरे यांच्याशी संबंधित व्यवसाय, नोकरी, कायद्याचे सल्लागार, धर्माबद्दल आस्था, त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा, भाग्योदय होतो, पण थोडा उशिरा. शनी अशुभ असल्यास, पीडित असल्यास वैवाहिक सुखात बाधा, चुकीच्या सल्ल्याने गोत्यात आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. राहू या नक्षत्रात, राहू शत्रू तर खचित नसतो, आकर्षक व्यक्तिमत्व, सतत काहीतरी पाहिजे असे वाटून त्याच्या मागे लागणे, खाणे-पिणे, मजा, फोटोग्राफी याशी संबंधित, अत्यंत भावनेच्या आहारी जाणे. नमस्कार. धन्यवाद. पूर्वाषाढाची अगदी विस्तृत माहिती सांगितली, अभ्यास चांगला केलेला दिसतोय. आदिशक्तीचा एक उपक्रमच असा आहे की विद्यार्थ्यांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, अभ्यास चांगला केला पाहिजे. कारण आपल्या विशारदला जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा त्यांना 200 पानी वही मी करायला सांगते की आपलंच पत्रिका त्याच्यामध्ये लिहायची आणि त्या आपल्या पत्रिकेचं विश्लेषण त्याच्यामध्ये त्यांनी करायचं आहे, असं मी विशारदला एक तो उपक्रम मी सांगितलेला आहे आणि माझे विद्यार्थी ते फॉलो करतात. तर त्याप्रमाणे आपलंच नक्षत्र आहे पूर्वाषाढा जर असेल तर ते आपण कुठल्या पद्धतीने आपल्याला कसं लागू पडतं, तर हा एक भाग आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. एक मिनिट. तर त्यांनी पुढे येऊन अभ्यास करावा हा एक माझा उद्देश आहे आणि तो उद्देश माझे विद्यार्थी सफल करतात. तर सुषमा शहांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. आता आपण पुढच्या विद्यार्थिनीकडे येऊया. पुढची विद्यार्थिनी आहे प्रणाली नायगावकर. हिला खरं म्हणजे मी प्रत्यक्ष कधी बघितलंच नाहीये. कुंडली विशारद, कुंडली पंडित हे तिने ऑनलाईन केलेले आहेत, परंतु अतिशय मी म्हणते की अतिशय चिकाटीने आणि खूप मन लावून अभ्यास करणारी विद्यार्थिनी म्हणून मी तिच्याकडे बघते. BSc कॉम्प्युटर सायन्स याच्यामध्ये तिने अभ्यास केलेला आहे, BEd पण झालेला आहे. कॉम्प्युटरचे अनेक कोर्सेस तिने केलेले आहेत आणि बाकी गूढशास्त्रामधले म्हणजे टॅरो कार्ड, रेकी, डाउझिंग हे सुद्धा तिचं चांगल्या पद्धतीने ती शिकलेली आहे. गायन आणि पेंटिंग हे तिचे छंद आहेत आणि आपल्याकडे आदिशक्तीमध्ये कुंडली विशारद, कुंडली पंडित हे अभ्यासक्रम तिने पूर्ण केलेले आहेत आणि आता शास्त्रीला पण आहे ती. तर प्रणाली नायगावकरला मी विनंती करते की तिने शततारका नक्षत्रावर आपले विचार मांडावेत. नमस्कार, मी सौ प्रणाली प्रीतम नायगावकर, आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. सर्वप्रथम मी सौ शिल्पा अग्निहोत्री मॅडमला नमस्कार करते आणि गणपतीला वंदन करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. आज मी शततारका या राहूच्या नक्षत्राबद्दल बोलणार आहे. तर शततारका या नक्षत्राला शतभिषा असेही म्हटले जाते. या नक्षत्रामध्ये 100 ताऱ्यांची शक्ती असून त्याचा आकार वर्तुळाकृती असा आहे, पण यातील तारे हे जरा बारीक असून ते पसरलेले असतात.
तारे हे पांढऱ्या रंगाचे असून अगदी म्हणजे फिकट रंगाचे ते असतात. वेदकालीन समजुतीप्रमाणे असं एक म्हटलं जातं की हे तारे म्हणजे एकेका वर्षाचे आयुष्य देणाऱ्या 100 औषधी आहेत. तर या नक्षत्राच्या वर्तुळाकृती चक्रात हे नक्षत्र 24वे असे आहे. या नक्षत्राला इंग्रजीमध्ये लांबडा एक्लेरियस असेही म्हटले जाते. या नक्षत्राचे चारही चरण कुंभ राशीत येत असल्याने ते चतुष्पादी आहे. या चरणांवर अनुक्रमे गुरु शनी आणि शनी गुरुची अशी सत्ता आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू, राशीचा स्वामी शनी आणि या नक्षत्राची देवता ही वरुण आहे. त्यामुळे या नक्षत्रामध्ये राहूची बुद्धिमत्ता, शनीची संशोधक वृत्ती आणि वरुण देवतेचा थंडावा असा सुरेख संगम या शततारका नक्षत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हे नक्षत्र राक्षसगणी आहे. त्यामुळे या नक्षत्रावर त्यामुळे या नक्षत्रावर जारण मारण वशीकरणादी काम असं या कामासाठी हे नक्षत्र वापरले जाते. हे नक्षत्र अशुभ आणि अयोग्य आहे. त्यामुळे या नक्षत्राची जी नामाक्षरे आहेत गो, सा, सी, तर या नक्षत्रावर कधीही नामाक्षरांवर कधीही नाव ठेवू नये असे म्हटले जाते. हे नक्षत्र जरी राक्षसगणी आहे तरी पण तमोगुणापेक्षा ते जास्त रजोगुणी असे हे नक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या कर्तृत्ववान, कर्तबगार, विद्या व्यासंगी, संशोधक वृत्तीच्या अशा असतात. महत्वाकांक्षी, धार्मिक, पण बऱ्याचशा त्या व्यवहारी असतात आणि स्वतःला थोड्याशा विशेष समजणाऱ्या पण फार माणी नसून फायद्यापुरते किंवा कामापुरते त्या आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या लोकात मिसळणाऱ्या अशा त्या असतात. मेहनती आणि थोड्याशा ध्येयवादी पण त्या असतात. सहसा यांच्या मनाचा पत्ता लागत नाही. त्या थोड्याशा सत्यवादी आणि पैशाचा फार हव्यास असतो या शततारका नक्षत्राच्या लोकांना. या नक्षत्रातील तारे जरा फिक्कट असून हे नक्षत्र भाद्रपद महिन्यात रात्रभर आकाशात दिसू शकते. तसे नक्षत्र हे अफाट बुद्धिमत्ता, कला, धन व अधिकार योग देणारे असून मालकी वृत्तीचे आहे. या नक्षत्राच्या व्यक्ती बुद्धिमान व पराक्रमी असून नेहमी अधिकारपद व उच्च पदासाठी त्या धडपडत असतात. पुरुषांना हे नक्षत्र बरेच अनुकूल आहे. शरीर, प्रकृती, बुद्धी, कला व अधिकार लालसा हे पुरुष वृत्तीचे गुणधर्म चांगले विकसित होतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तीचा बांधा उंच, सडपातळ पण भारदस्त असतो. अवयव मोठे, लांब व रुंद असतात. यांचे नाक ठसठशीत, कपाळ भव्य व डोके चौरस आणि मोठे असते. स्वभावाने या व्यक्ती जरा कर्तृत्ववान, कर्तबगार, यांना महत्वाकांक्षा पण खूप जास्त असते. चौकस वृत्तीचे हे असतात. संशोधक पण श्रम व कष्ट यांची आवड असणाऱ्या, स्मरण, ग्रहण, आकलन शक्ती पण ह्या लोकांची फार उत्तम असते. मात्र व्यावहारिक वृत्ती यांच्यामध्ये जास्त आढळते. स्त्रियांनाही हे नक्षत्र योग्यतेच्या दृष्टीने उत्तम आहे. मात्र या नक्षत्रात स्त्रियांना लागणारे अप्रतिम सौंदर्य, लाजाळूपणा, बालसंगोपन वृत्ती, परावलंबित्व हे गुण थोडे कमी आढळून येतात. तशा या नक्षत्रावरच्या स्त्रिया वर्णाने सावळ्या असल्या तरी पण नाकी डोळी सुरेख व तरतरीत असतात. पण चेहऱ्यावर गांभीर्य, उदासीनपणा व पोक्तपणा जास्त दिसून येतो. यांचा बांधा उंच, सडपातळ, भारदस्त आणि प्रमाणशीर असं यांचं शरीर असतं. चेहरा, नाकी डोळी सुंदर असला तरी पण किंवा चेहरा उदासीन असला तरीही प्रवृत्ती जरा आक्रमक व साधेपणाची राहण्याची असते. यांचे केस लांब सडक व काळेभोर असले तरी पण आकर्षक केशरचना किंवा केशकला करणे यांना फारसे आवडत नाही. साधी सरळ वेणी किंवा अंबाडा घालून त्यावर एखादे साधे सुकलेले फूल असते. सौंदर्य प्रसाधन साधनांना तर फारच काटछाट असते. बुद्धीने, कर्तबगारीने पुरुषाची बरोबरी करणाऱ्या या असतात. बुद्धी, स्मरण, ग्रहण, आकलन शक्ती उत्तम असून पुरुषांच्या बरोबरीने शिकणाऱ्या व सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने अधिकार योगावर असतात. तसेच थोड्याशा मनकवड्या, गोड बोलून काम साधणाऱ्या, जरा राखीव व आपल्याच बरोबरीच्या वर्गात मिसळणाऱ्या, मोठेपणाची व अधिकाराची फार आवड असणाऱ्या असून श्रमिक, कष्टाळू, संसारी, कर्तव्यदक्ष अशा त्या असतात. मात्र वृत्ती फारच अतिव्यवहारी आणि जरा या कंजूषच असतात. तसे हे नक्षत्र फार बुद्धिमान व हुशार आहे. बुद्धी वैशिष्ट्ये जास्त दिसून येते. ज्ञान पिपासू, अलौकिक बुद्धिमत्ता, विद्या व्यासंगी, उत्तम प्रकारची स्मरण शक्ती, गृहशक्ती, आकलन शक्ती, पाठांतर शक्ती, संशोधक वृत्ती असून हे एकच नक्षत्र असे आहे की ते सर्वच क्षेत्रात उच्च शिक्षण दाखविते.
त्यामुळेच या नक्षत्रात मोठमोठे स्पेशालिस्ट, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट्स, कायदे पंडित, बॅरिस्टर्स, मोठे शास्त्रज्ञ, इंजिनियर्स, अर्थशास्त्रज्ञ, लेखक, प्रकाशक असा सर्व बुद्धिवंत वर्ग येतो. मोठमोठ्या क्षेत्रात व शाखेत कोणत्याही विषयांचा गाढ व सखोल अभ्यास करून त्यावर प्रबंध लिहिणे त्यांना फार आवडते. या नक्षत्राखाली येणारा बराच वर्ग उच्च समाजातील अतिप्रिय व सधन असतो. तसेच मोठमोठा अधिकारी वर्ग, व्यापारी वर्ग, केंद्र किंवा राज्य सरकार खात्यातील उच्च अधिकारी, प्रशासक, खाजगी उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रातील कंपनीतील मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर असे सगळे डॉक्टर्स, कन्सल्टंट, मोठमोठे कारखानदार, उत्पादक असा सगळा वर्ग या नक्षत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. रवी या नक्षत्रात अधिकाराच्या दृष्टीने उत्तम पण तब्येतीच्या दृष्टीने हा मध्यम असतो. तसा बांधा बाहेरून भारदस्त दिसतो पण आतून अशक्त दिसतो. मोठेपणाचा हव्यास असतो. चंद्र असता शरीर, प्रकृती, बुद्धिमान व ज्ञानाची आवड असणारा असतो पण तब्येत व इतर दृष्टीने मध्यम असतो. मंगळ या नक्षत्रात शरीर प्रकृतीच्या दृष्टीने मध्यम असतो. अंगकाठी सडसडीत व बारीक असते पण तो डॉक्टर, आर्किटेक्ट, कारखानदार यांच्या दृष्टीने उत्तम असतो. शास्त्रीय अभ्यास करणारा असतो. बुध असता उंच पण मध्यम बांध्याचा, मात्र बुद्धिमान, कायदे पंडित, हुशार, चुणचुणीत व सुटसुटीत असतो. गुरु असता उंच पण मध्यम देही, दिसण्यात विद्वान, प्रौढ, गंभीर पण अतिशय हुशार, बुद्धिमान, कायदे पंडित, प्रबंध लिहिणाऱ्या शास्त्राकडे कल असणारा, उत्तम शिक्षक किंवा प्रोफेसर असतो. शुक्र असता उंच, दिसण्यात बरा पण जरा अरसिक असा असतो. शनी असता उच्च, हाडापेराने मजबूत, सशक्त, भारदस्त शरीर, अतिशय बुद्धिवान, विद्याव्यासंगी, चिकित्सक, संशोधक वृत्ती, कोणत्याही विषयाचा गाढ अभ्यास करून प्रबंध लिहिणारा, स्वतंत्र व्यवसाय करणारा, मोठे कारखानदार आणि घाऊक व्यापारी असा होतो. राहू असता हाडापेराने मजबूत, आकर्षक व मजबूत बांधा, बुद्धिवान कलाकार, आर्किटेक्ट व फोटोग्राफी यांना उत्तम असतो. आणि केतू असता फारच चांगले, उंच भारदस्त शरीर, दिसण्यात बुद्धिवान, विद्वान, हुशार, अकल्पित व अलौकिक बुद्धीचा, उत्तम संशोधक, विमा विद्या, टीव्ही इंजिनिअरिंग, रिसर्च व ऊर्जा संशोधन, प्रोफेसर, कंपन्यांचे मॅनेजर अथवा डायरेक्टर यांना चांगला जातो. नेपच्यून साधारण शुभ, बांधा उंच, मध्यम देही पण जरा उदासीन चेहऱ्याचा असतो. या नक्षत्रामुळे होणारे रोग पण फार दाहक किंवा क्रूर नसले तरी पण मुदतीचे व बराच काळ रेंगाळणारे असतात. रक्तदाबाचे विकार, रुधिराभिसरण, रक्ताभिसरण बिघडणे, विशेषतः गुरु बिघडला असता जास्त संभव होतो. तसेच हृदय विकार किंवा हृदयाचे रोग, दमा, श्वासोच्छ्वास करण्यात अडचण येणे, सर्दी, थंडी, हिवताप, कपाळाच्या शिरा दुखावणे किंवा सुजणे, गुडघे दुखणे, संधिवात, त्वचेचे रोग, डोके दुखणे असे मानसिक विकार असं या सगळ्या गोष्टींचा त्रास संभवतो. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तीचे हस्ताक्षर जरा मोठे असते पण फारसे वळणदार नसते. नक्षत्र मंदलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती थोडीफार प्रयत्न केल्यावर मिळू शकते. वस्तू दक्षिणेला गेली असते. रत्न राहूचे गोमेद किंवा शनीचा नीलमणी उत्तम असतो. मुहूर्त शास्त्रामध्ये हे नक्षत्र शुभ कार्याला फारसे अनुकूल नाही आहे. या नक्षत्रावर घरे, देवालय, गलबते बांधणे, राज्याभिषेक, नवीन वाहनावर बसणे, मद्य काढण्यास आरंभ करणे, औषध घेणे, विहीर खणणे असे इत्यादी प्रकारचे काम केले जातात. तसेच मुलांचे नाककान टोचणे, वधू प्रवेश, गांधर्व विवाह इत्यादी कृत्ये तसेच ऑपरेशन साठी सुद्धा हे नक्षत्र अतिशय उत्तम आहे. हे नक्षत्र राहूचे नक्षत्र असल्याने आणि राहू हा फसवा ग्रह आहे त्यामुळे या नक्षत्रावर येणारे जातक ज्योतिषापासून काहीतरी लपवून ठेवतात. त्यांना बोलते करण्यासाठी ज्योतिषाकडे चतुरपणा व मुत्सद्दीपणा असणे आवश्यक आहे. या नक्षत्रावर एखादी व्यक्ती जर धंदा, व्यवसाय इत्यादी बाबतचे आकर्षक, भुरळ पाडणारे व अत्यंत फायदेशीर प्रस्ताव घेऊन आली तर मोहात पडून फसू नका. नक्की समजा काहीतरी काळेबेरे आहे व नंतर फसवणूक होणारच. या नक्षत्रावर सहसा इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खरेदी करू नयेत. तुम्हाला नकली किंवा खराब माल मिळण्याची शक्यता जास्त आहे.
अगदी फसवणूक होऊ नये म्हणून कंपनीच्या शोरूम मधून जरी वस्तू खरेदी केली तरी पण त्यामध्ये काही ना काही त्रुटी किंवा दोष हे असू शकतातच. या नक्षत्रावर पण तरीही या नक्षत्रावर काही प्रसिद्ध व्यक्ती जन्मलेल्या आहेत. त्यापैकी आपण काही व्यक्तींची नावे जाणून घेऊयात. गोपाळ कृष्ण गोखले, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, वहिदा रहमान, शम्मी कपूर, स्वाती चिटणीस, रवी शास्त्री, श्री के भट, बालगंधर्व अशा काही राजा रवी वर्मा अशा काही प्रसिद्ध व्यक्ती या नक्षत्रावर जन्मलेल्या आहेत. बरेचसे या नक्षत्राचे ड्रॉबॅक्स जरी असले तरी पण शततारका नक्षत्र हे आपल्याला माहितीच आहे की कला, बुद्धी व अधिकार देणारे आहे. त्यामुळे हे नक्षत्र अनन्यसाधारण आहे आणि ते आपल्याला नाकारता येणार नाही. मी थोडक्यात प्रयत्न केला या नक्षत्राबद्दल माहिती सांगण्याचा. त्याबद्दल मी मॅडमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद प्रणाली. खूप काही वेगळे मुद्दे तुझ्या भाषणातून आम्हाला मिळालेले आहेत शततारका नक्षत्राचे. त्याच्यामध्ये म्हणजे एखाद्याचा जन्म झाला तर आपल्याला विचारायला येतात की कुठल्या नामाक्षरावर नाव ठेवायचं. तर शततारका नक्षत्राची जी नामाक्षर आहेत त्याच्यावर नाव ठेवू नये हा एक वेगळा मुद्दा आज तुम्ही आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल जरा तुझं कौतुक आहे. नंतर शततारकाचं व्यक्तिमत्व कसं असतं हे पण खूप चांगल्या पद्धतीने तू सांगितलं. खूप चांगलं रंगवलेलं आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये हे लोक उच्च शिक्षित होऊ शकतात कारण अतिशय बुद्धिमान असं नक्षत्र आहे हे. शततारका नक्षत्राचा मनुष्य समोर ज्योतिषाच्या समोर बसला तर त्याला बोलतं करणं हे ज्योतिषाचं स्किल आहे. हा एक वेगळा मुद्दा खूप छान पद्धतीने तू मांडला. त्याबद्दल तुझं अभिनंदन. खूप चांगल्या पद्धतीने या तिघींनीही आज नक्षत्र खूप चांगली हे केलेली आहे. त्यातला थोडक्यात म्हणजे मी असं मला जे वाटतं त्या नक्षत्राबद्दल तर ते थोडंसं मी सांगते की चित्रांनी ज्येष्ठा नक्षत्र अतिशय सुंदर रंगवलंच, पण ज्येष्ठा नक्षत्र हे कोणत्याही बऱ्या वाईट प्रसंगाला कसं तोंड द्यावं याचं उपजत ज्ञान देणारं नक्षत्र आहे. ज्येष्ठा नक्षत्र आहे आणि कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी ज्येष्ठा नक्षत्राचा धीर हा कधीच सुटत नाही. हे एक ज्येष्ठा नक्षत्राचं वैशिष्ट्य आहे. हे लोक खूप शूर आहेत, वीर आहेत आणि दुसऱ्याला संरक्षण देणं हे त्यांना खूप चांगलं जमतं. म्हणजे इवन ह्यांना जर धाडसाची कुठली संधी जर मिळाली नाही तर ते असे अस्वस्थ होतात असा त्यांचा एक भाग आहे. धाडसी खेळ ह्या नक्षत्राला खूप आवडतात. हे नक्षत्र जर लग्नामध्ये उदित असेल म्हणजे लग्न जर ज्येष्ठा नक्षत्रामध्ये जर उदित असेल तर ही लोक दुतोंडीपणाने वागताना आपल्याला दिसतात. गूढ विद्येमध्ये म्हणजे ज्योतिष शास्त्र किंवा इतर जी गूढ विद्या आहे याच्यामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे रस असतो. ज्येष्ठामध्ये जर शनी धनस्थानी असेल, बघा धनस्थानी ज्येष्ठा नक्षत्रामध्ये जर शनी सारखा ग्रह असेल तर आर्थिक परिस्थिती हा अतिशय बेताची देतो आणि विवाह हा वयस्कर व्यक्तीशी होण्याची शक्यता ही जास्त असते. ज्येष्ठा नक्षत्राचा अंमल हा मानेवर आणि उजव्या कुशीवर आहे. तर आता पूर्वाषाढा नक्षत्राबद्दल सांगते की सुषमा शहांनी ते चांगलंच रंगवलं, पण पूर्वाषाढा नक्षत्र हे अगदी अतिशय शांतपणे आणि चिकाटीने कुठल्याही गोष्टीचा फारसा विचार न करता काम करीत राहणारं व्यक्तिमत्व आहे. ज्यांचं पूर्वाषाढा नक्षत्र आहे ते अतिशय शांतपणे चिकाटीने काम करत राहतात. कुठल्याही अडथळ्याचं ते मनावर घेत नाहीत. काम करत राहणं हे त्यांना माहिती आहे आणि हे काम करत असताना आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणं हे त्यांना हवं असतं आणि त्याप्रमाणे ते प्रयत्न करतात. पण थोडंसं वादविवाद घालणारं नक्षत्र आहे हे. आपलं म्हणणंच बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते वाटेल ते प्रयत्न करू शकतात. मानेची मागची बाजू, पाठ आणि नितंब याच्यावर पूर्वाषाढा नक्षत्राचा अंमल आहे. आता शततारका नक्षत्र प्रणालीने खूप चांगलंच रंगवलं. त्याच्यामध्ये बघा की शततारका नक्षत्र हे अतिशय दूरगामी विचार करणारं नक्षत्र आहे. सर्वव्यापी विचार ही लोक खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि एकांत प्रिय आहेत.
कारण कुंभ राशीतलं नक्षत्र आहे आणि राहूचं नक्षत्र आहे. त्यामुळे एकांत प्रिय आहेत ही लोक. एकांतात राहून जास्त विचार करणं त्यांना चांगलं जमतं. थोडे आतल्या गाठीचे असतात हे लोक. आपलं मत हे लोक कधीही कळू देणार नाहीत. दुसऱ्याची मतं जाणून घेऊ शकतात, पण आपली मतं ते अजिबात दुसऱ्यांना कळू देत नाहीत. संयमित वागणं आणि बोलणं हे शततारका नक्षत्राचं वैशिष्ट्य आहे. ही लोक ज्योतिष क्षेत्रामध्ये खूप पुढे जातात. त्यांनी जर चिकाटीने अभ्यास केला तर खूप पुढे जाऊ शकतात. हे लवकर बरे न होणाऱ्या आजारांचं संशोधन करण्यामध्ये ह्या लोकांना खूप चांगलं यश येतं. कारण बघा, यांच्याकडे खूप अति महत्वाकांक्षा. एक तर राहूचं नक्षत्र आहे. राहू तुम्हाला माहिती आहे की राहूला प्रचंड सगळ्या गोष्टींची हाव आहे. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले हे लोक तरी त्याच्यामध्ये डीपमध्ये जाऊन येन केन प्रकारेनं साम दाम दंड भेद हे सगळं करून आपलं जे इप्सित आहे, आपलं जे ध्येय आहे ते साध्य करणारं हे नक्षत्र आहे. त्यामुळे अति महत्वाकांक्षा यांच्यामध्ये आहे. आणि ज्यादा आत्मविश्वास आहे, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स आपण म्हणतो ना, तर तो पण ह्या नक्षत्रात असल्यामुळं कधी कधी अपयशाला ह्या नक्षत्राला सामोरं जावं लागतं. त्यामुळे ह्या नक्षत्राचं वर एखादी व्याधी जर उत्पन्न झाली, पीडा दिवस तुम्हाला शिकवलेले आहेत आपल्या अवकडा चक्रामधले, तर ह्या नक्षत्रावर जर एखादी व्याधी निर्माण झाली तर ह्याला अश्विनी कुमार सारखाच वैद्य पाहिजे किंवा डॉक्टर पाहिजे, तरच ती व्याधी बरी होते. नाहीतर अतिशय लेंदी प्रोसेसने हा रोग चालू राहतो. तर असं ह्या शततारका नक्षत्राचं वैशिष्ट्य आहे. जबडा, हनुवटी आणि उजवी मांडी याच्यावर शततारका नक्षत्राचा अंमल आहे. तर माझ्या तिन्ही विद्यार्थिनींनी अतिशय सुंदरपणे ही तिन्ही नक्षत्र अतिशय छानपणे मांडली. आता मी आभाराचं जे गोड काम आहे तर ते शैलजा पारसवाले यांच्याकडे सोपवते. पण पारसवाले मॅडमचा थोडक्यात परिचय मी करून देते की आत्ता खरं म्हणजे आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयामध्ये यांची नवीनच एंट्री झालेली आहे. त्या आधी ज्योतिषशास्त्र शिकलेल्या आहेत, परंतु माझ्याकडे त्यांनी पुन्हा विशारदचा क्लास लावला. कारण त्या म्हणाल्या की मला तुमच्याकडून शिकायचं आहे. त्यामुळे त्या आता विशारदपासून परत सगळा कोर्स करतायत. त्या स्वतः अतिशय हुशार आहेत. महिला दिनाला उत्कृष्ट महिला म्हणून पुरस्कार आता यंदा त्यांना मिळालेला आहे. आणि BA, BEd, LLB, IPR, LLM म्हणजे यांचं शिक्षण जर पाहिलं तर ह्या बाईंनी केव्हा काय केलं असेल याचं मला आश्चर्यच वाटतं खरं म्हणजे. ज्योतिष विशारद, ज्योतिष भूषण, वास्तुभूषण, फेंगशुई, योगा, प्राणायाम हे सगळंच त्यांच्याकडे. हायस्कूल टीचरचं काम त्यांनी काही वर्ष केलेलं आहे. आणि लीगल मॅटरबाबत विनामूल्य मार्गदर्शन त्या नेहमी करत असतात. आणि लॉच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या प्रबंध निबंधासाठी त्यांचं मार्गदर्शन चालू आहे. असं एक खूप चांगलं हुशार व्यक्तिमत्व आदिशक्तीमध्ये सध्या आहे. तर मी त्यांना विनंती करते की ह्या सगळ्यांनी आत्ता जे नक्षत्र त्यांनी सांगितली त्याबद्दल त्यांचे आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. नक्षत्राचा देणं भाग 6वा आदिशक्ती ज्योतिर्विद्यालयाने आयोजित केलेल्या या नक्षत्राचा देणं भाग 6वा या व्याख्यान मालिकेमध्ये मी शैलजा गोविंद परसवाले आपल्या सगळ्यांना नमस्कार करते. सर्वप्रथम आभार प्रदर्शन करण्याची जबाबदारी आणि ही कामगिरी मॅडमने मला सोपवल्याबद्दल आपल्या मॅडमचे मी मनपूर्वक आभार मानते. आजच्या या व्याख्यान मालिकेमध्ये सौ चित्रा जोशी मॅडम यांनी ज्येष्ठा नक्षत्राबद्दल, सौ सुषमा मॅडम यांनी पूर्वाषाढा नक्षत्राबद्दल आणि प्रणाली नायगावकर मॅडम यांनी शततारका नक्षत्राबद्दल विस्तृत, अत्यंत सखोल आणि विस्तृत असा अभ्यास करून सूक्ष्मापासून विस्तीर्णापर्यंतची माहिती आपल्या सर्वांच्या समोर प्रस्तुत केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. चित्रा मॅडमनी तीन ज्येष्ठ हे एकत्र आल्यावर कसा अशुभ योग होतो आणि ते का लग्नात वधू आणि वर आणि ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचा जन्म असताना का करू नये याबद्दलची माहिती अत्यंत चांगल्या प्रमाणात सांगितलेली आहे. आणि गंडांतर योग कसा असतो याच्याबद्दलही त्यांनी त्यात सांगितलं. आणि चित्रा मॅडमने जेव्हा नक्षत्राची माहिती सांगताना प्रत्येक ग्रह ह्या नक्षत्रावर कसा फळ देऊ शकतो, त्या नक्षत्राचं जातक कसं असतं याबद्दल ही अतिशय चांगली माहिती सांगितलेली आहे.
सुषमा मॅडमनी पण पूर्वाषाढा नक्षत्राची माहिती सांगताना अतिशय व्यवस्थित, सखोल आणि शांतपणे विचारपूर्वक असं सर्व माहिती ही आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे. पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये हे वडिलांची जबाबदारी कशी अंगावर येते, वडिलांची संपत्ती आपल्याला कशी मिळते, पूर्वाषाढा नक्षत्रातल्या जातकांवर कुठल्या कुठल्या आजारांचा प्रभाव पडू शकतो, परिणाम कसा असतो आणि ते कोर्टामध्ये कसं आपल्याला दावे दाखल करताना त्याचा कसा म्हणजे परिणाम होतो याबद्दलची माहिती त्यांनी अतिशय चांगली सांगितलेली आहे. आणि प्रणाली मॅडमनी शततारका नक्षत्र हे अतिशय प्रभावीपणे आणि स्पष्ट उच्चार भाषा स्पष्ट अशी सांगून त्या नक्षत्राचं वर्णन केलेलं आहे. राहूचं नक्षत्र आहे आणि राहूच्या नक्षत्रातल्या ह्या नक्षत्राचे जे अक्षर आहेत त्या अक्षरांवर कसं नाव ठेवू नये आणि जन्माक्षरावर नाव न ठेवता कसं ते टाळावं आणि त्याचा कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याबद्दल माहिती सांगितली. आणि या नक्षत्रातले प्रत्येक ग्रह आपल्यावर कसं प्रभाव देतात, त्याचे परिणाम कसे होतात, नक्षत्र कोणत्या कार्यासाठी शुभ आहेत, कुठल्या कार्यासाठी त्या वर्जित आहे, त्या सगळ्याची माहिती ह्या तिन्ही आपल्या मान्यवरांनी चांगली सांगितलेली आहे. आणि आपल्याला चांगला अभ्यासपूर्वक माहिती दिल्याबद्दल आदिशक्ती ज्योतिष विद्यालयातर्फे मी त्यांचे आभार मानते. तसेच आपल्या गुरुवर्या ज्योतिषाचार्य डॉक्टर शिल्पा मॅडम यांनी नक्षत्राचं देणं ह्या व्याख्यानमालेचा उपक्रम याद्वारे आपण सर्व विद्यार्थी आणि ज्योतिषप्रेमी यांना ज्योतिष विषयामध्ये सखोल अभ्यास करून संशोधन करून आपल्यातला जो वक्तेपणाचा जो सुप्त गुण आहे आणि आपल्यामध्ये जे सवाधीटपणा निर्माण करायचा याबद्दलचा जो उपक्रम चालवला याबद्दल मॅडमचे आपण मानावे तेवढे आभार हे कमीच पडणार आहे. मला वाटतं त्यांच्या या ऋणात राहणं हेच आपल्यासाठी चांगलं राहणार आहे आणि आपण ते त्यांच्या ऋणातच राहूयात. आणि सौरभ सरांनी ही टेक्निकल बाजू ही अतिशय चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक सांभाळल्याबद्दल सौरभ सरांचे पण आदिशक्ती विद्यालयातर्फे मी आभार मानते. आणि सर्वात शेवटी सर्व मान्यवर श्रोते जे आहेत त्यांचे पण आज आभार मानायला पाहिजे, कारण व्याख्यानमालेमध्ये त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला, शांतपणे ऐकून घेतलं आणि ज्ञानार्जन करण्याच्या वृत्तीने त्यांनी हे सगळं ऐकल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू. कारण व्याख्यानमालिकेमध्ये जेवढा वक्ता हा महत्वाचा आहे तेवढे श्रोते हे पण महत्वाचे आहेत, कारण श्रोत्यांनी ऐकल्याशिवाय ही व्याख्यानमाला पूर्ण होऊ शकत नाही, त्याची शोभा वाढू शकत नाही. म्हणून आपण त्यांचे पण आभार मानूयात. धन्यवाद मॅडम. धन्यवाद पारसवाले मॅडम. अतिशय सुंदर आभार प्रदर्शन आपण केलेलं आहे. असंच आपण आता दरवेळेस भेटत राहू. हे व्याख्यान यूट्यूबवर पण येणार आहे आणि हे कायम यूट्यूबवर राहणार आहे. तर तुमचे पण धन्यवाद, सगळ्यांचे सगळे श्रोत्यांचे धन्यवाद. पुढच्या महिन्यामध्ये अशीच 3 नक्षत्र घेऊन आपण भेटणार आहोत. तर आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करते आणि आज आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम हा बोला मॅडम. नक्षत्रामध्ये जे एक शंका आहे मला, शततारका नक्षत्रामध्ये जे मागाशी